नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचं, या दोघांबद्दल सांगायचं. बाबा बोला. माझी मुलगी पण शिकलेली आहे आणि ऋषी हे पण क्वालिफाईड म्हणजे शिकलेले आहेत आणि दोघांचा स्वभाव, ऋषींचा स्वभाव एवढा शांत आहे की समोर आल्यानंतर लगेच पाय पकडतात. कुठूनही आल्यानंतर आम्ही खारघरला गेलो किंवा बोरोलीला होतो राहायला, समोर दिसले की पाय पकडणार. मला वाटते महाराष्ट्रामध्ये अशी क्वचितच मुलं असतील आणि आत्तापर्यंत आपल्या मराठीमध्ये एवढा रिस्पेक्ट देत नाहीत तेवढे ऋषी देतात आम्हाला. अरे वा वा, काय हो, महिनाभर बोलत नव्हता तुम्ही. बोला. ॲक्च्युली ती मला बहीण कमी आणि माझी मैत्रीण जास्त आहे. ते एक प्रेम होतं आणि तो एक माहीत नाही की असं वाटत होतं की माझी बहीण कोणतरी घेऊन जात आहे. हे फक्त माझ्या डोक्यात होतं की आहे ना, मला कुठेही द्यायचं नाही आहे तिला. कोणतरी तिसरंच दुसरं कोणतरी येतं आहे आणि तिला घेऊन जाईल अशी एक भीती होती मनामध्ये. आणि त्या फिअरमुळे मला ते असं पटतच नव्हतं की कोणतरी येत आहे आणि घेऊन जात आहे असं. त्यामुळे पण आता बरं झालं की नाही, घेऊन नाही गेले, आता त्यालाच ठेवून घेतला तुम्ही. ते म्हणतात ना, एक देवाचं पूर्व नियोजन असतं की त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट त्या वेळेत होतेच होते आणि ह्यांची वेळ ती एक खूप चांगली वेळ होती आणि सगळं काही चांगलं झालं त्यामुळे. आणि त्यांच्यामुळे आमचं सगळ्यांचं चांगलं झालं. तर इतके छान आणि खूप सुस्वभावी छान आहेत. हम दोनों भी अपने बच्चों के प्ले स्कूल में ही मिले थे बाहर. फिर शुरू में ऐसी नॉर्मली फ्रेंड्स थी, पर अभी आरती के नेचर से हम लोग का मतलब बहुत मिलता है. आरती बहुत केयरिंग भी है, बहुत स्वीट भी है, इसलिए अभी और अच्छी फ्रेंडशिप हो गई. अरे वेरी गुड. अभी आपको ना सब लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, अभिनय करेगी, एक्टिंग करेगी और आपको वो पहचानना है आणि तुम्हाला हे बक्षीस मिळवून द्यायचं आहे आता त्यांना. हां, सगळ्यांना ऑल द बेस्ट. घ्या पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव. व्हेरी गुड. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. दुसरं घ्या. हिंदी गाणं. ओठांची हालचाल नाही करायची. वेळ सुरू. हिंदी गाणं आहे. गाणं म्हणायला लागेल. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में, हजारों रंग के सितारे बन गए. सवेरा जब हुआ तो फूल बन गए, तारे तो सितारे. सुद्धा होता चांगला. आम्ही दोघं असं सेम असं बसलो होतो. ही अशी बसली होती आणि मी असा. आम्ही बोलत होतो आणि हिची मम्मी भाजीसाठी तिकडून चालली होती आणि तेवढ्यात हिने बघितली. मला म्हणली, राज मम्मी. मी अशी मम्मीला बघतो. अरे हा म्हणून हिला बघतो तर ही कुठे. ही मागं स्लीप होऊन पडली. ही मला दिसतच नव्हते. आता इकडून मम्मी आणि ही पडली. आता मम्मीला बघू की हिला उचलाव. हा मोठा किस्सा होता. फायनली होकार वहिनींचा तुम्हाला कधी आला? फायनली होकार म्हणजे 2-3 वेळा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर एक दिवशी हिचा फोन आला. त्यानंतर ती म्हणली की ठीक आहे, तू म्हणतोयस तसं मी ॲग्री आहे. तयार झाल्या? हो. काय सांगताय? पण हा पण काय, पण थांबा, चिडू नका माझ्यावर. मम्मी जोपर्यंत ती हो म्हणत नाही, शक्यतो तू ट्राय कर तुझ्याकडून. म्हणजे तुमच्याकडनं होकार आहे? हो, माझ्याकडूनचा होकार दिला. पण तू मम्मीला तुझ्या पण कन्व्हिन्स करायचं आणि माझ्या पण. हो, कारण कास्टचा भरपूर फरक येतोय. खरंच आहे. कारण मी आता तो विचारणार होतो. महत्वाचा टप्पा आहे मराठी बालपण आणि मुसलमान मुलगा. आता खरं दडपण मलाही येऊ लागलंय. मग तेव्हा काय झालं? विचारलं पुढे तरी नकारच होता. नाही कास्टचा खूप फरक पडतो, असं आहे तसं आहे. बाकी काय नाही. मग आम्ही दोघांनी बसून विचार केला की आता इथून पुढे काय करायचं. गावी सोलापूरला म्हटलं, आईला वगैरे सांगितलं की असं असं आहे. मग लग्न केलं तू? हो, पण त्यात सुद्धा ट्रॅजेडी खूप आहे की लग्न सोलापूरला करायचं ठरलं. मग रजिस्टर मॅरेजमध्ये तिथं नोंद करायची होती. मग माझ्या भावानं खूप मदत केली मला. म्हणला भैया तू ड्युटी म्हणून काही येऊ नको, इथं मी आहे, रजिस्टरला नोंद वगैरे सगळी करून ठेवतो, फक्त तुम्ही ज्या तारखेला सांगितलं त्या तारखेला वेळेवरती हजर राहा.
हां. म्हणलं ठीक आहे चालेल. मग आता त्या तारखेला जायचं आहे तर कमीत कमी 2 ते 3 दिवस जायचं आहे. मग आता हिची परमिशन 3 दिवसासाठी मम्मीला सकाळी सांगणार कुठे चालले. मग मनीषाने पण चांगली मदत केली की आम्ही मैत्रिणी लग्नाला चाललोय, आम्ही जाऊ का? कोणाच्या ते लग्नाचं नाही, सांगितलं हो, ते. लग्नाला चाललोय एवढं घरातले सांगितलं. इतकं विचारत नाहीत ना, आता ग्रुप असतो ना आमचा. नाही बरोबर आहे, बरं चाललंय तुमचं. हां. पण मला सांगा, इतक्या ह्याच्यामध्ये मग लग्न तुम्ही जाऊन केलं सोलापूरला? हो, करावंच केलं. लागलं. हो ना, आणि मग तसंच. आईला कळलं कधी? मग फोन करून सांगितलं मी तिला की असं असं आहे. तेव्हा तुम्ही सोलापुरात होता. हो, आणि घरी आले मी. घरी आला. आले ना तर लग्न म्हणजे मैत्रिणीचं झालं हेच सांगितलंय, की ते आमचं झालेलं असं सांगितलंच नाही. अच्छा अच्छा, लग्न झालं म्हणून. हो, लग्न छान झालं. तिने फोन केला, छान झालं का लग्न, कसं वगैरे. हो म्हटलं हो. मग मुंबईत आला. हो, मुंबईत आलो. 6 महिने आम्ही सांगितलं नाही. मग 6 महिन्यानंतर आईला सांगितलं? 6 महिन्यानंतर पण म्हणजे त्या पिरियडमध्ये विचारण्याचा प्रयत्न केला, आता तरी करून देशील का, तिचा नाकारच असा. कुठून तरी पण कळालं की तुम्ही लग्न हे आम्ही दोघांनी लग्न केलंय. मग मला फोन आला, राज तू काय केलंय? म्हणलं, काय केलंय? लग्न केलं म्हणलं. मग आता तू कशी घेऊन जाणार पोरगीला, मी बघते तुला. त्या वेळच्या आठवणी असतात काय आई, बरोबर आहे की नाही? मुलीवरती असलेला जीव, एकमेकांवरती असलेलं प्रेम, हे सगळं असतं आणि त्यातूनच या गोष्टी येतात. काय मस्त तिघेही आता तुम्ही हसलायत ना, आणि सगळं कुटुंब हसतंय, ते हसणं जास्त महत्वाचं. मग पुढे त्याच्यानंतर मी फोनवर म्हटलं आता जोशमध्येच बोलावं. मला घेऊन जाणार, म्हणलं लग्न केलंय कायदेशीर आणि मी घेऊनच जाणार. अरे बाबा, आणि फोन बरं, हे फोनवर 50 किलोमीटर लांब, समोर नाही. फोन कट केला आणि मग हिची घरी हिच्याच बिल्डिंगमध्ये आणखीन एक मैत्रीण आहे. मग तिने जाऊन व्यवस्थितपणे समजून सांगितलं. आम्ही मुलाला बघतो 3-4 वर्षापासून. चांगलं आहे म्हणलं, कोणतं व्यसन नाही, हो ना, काय नाही, निर्व्यसनी आहे. काकू म्हणे खूप चांगला आहे, फक्त तुम्हाला प्रॉब्लेम आहे कास्टचा. तो बाजूला जर केलात ना, तो तुमच्या कास्टमध्ये सुद्धा असे म्हणजे शोधूनही मिळणार आहेत तुम्हाला. पण मग फायनली आईने कधी आशीर्वाद दिला तुम्हाला? काय थोडी नाराजच होती, जवळजवळ 1 महिनाभर तरी. मी घरातच. मग आम्ही एकत्र एक रूम घेतला, राहायला लागलो. मी मम्मीला सांगितलं आता तू हो म्हण, आशीर्वाद दे आणि नाराजगी कमी कर तू. कारण शेवटी कसं आहे आता इतकं म्हणजे त्यांनी पण मला कॉपरेट केलंय. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आम्हाला आता 10 वर्ष पूर्ण झाली, 11 चालू आहेत लग्न. हो, व्हेरी गुड. बघितलं, या गप्पा आणि त्यातून लग्न आणि या दोन्ही कुटुंबांनी केलेला स्वीकार किती महत्त्वाचा आहे. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आणि या टप्प्यावरती अजूनही गप्पा मारत असताना आता पहिला खेळ कुठला वहिनींसाठी बघूया. एक चिठ्ठी घ्या, बघूया कुठला खेळ आलाय. एकही इंग्रजी शब्द न उच्चारता मराठी बोलायचं आहे. हां, मी एक सिच्युएशन सांगणार. मुंबईहून निघाले, सोलापूरला गेले, लग्न केलं, पुन्हा मुंबईत आले, आपापल्या घरी गेले, इथपर्यंतची घटना काही मिनिटांमध्ये एकही इंग्लिश शब्द न वापरता मला सांगायची. वेळ सुरू झाली. ह्यांच्या बहिणीचं लग्न होतं. आम्हाला सर्वांना मैत्रिणींना पत्रिका मिळालेली. मग त्यामुळे आम्ही लग्न अटेंड करायचं ठरवलं. बरोबर. आणि लग्नाला आम्ही सगळे गेलो. मुंबई सोलापूर. कसे गेले? रेल्वेने. हां, व्हेरी गुड. हां हां, ठीक आहे, पुढे. आणि गप्पा वगैरे झाल्या. त्याच्यानंतर लग्नाला पोहोचलो, लग्न आटोपलं. व्हेरी गुड. पण उतरले आणि सोलापूरमध्ये मैत्रिणीच्या घरी. ट्रेन मैत्रिणीच्या घरी? हो 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 हो, कारण ह्यापूर्वी काहीही असं नव्हतं. नाही, पण ट्रेन थांबली कुठे जाऊन? सोलापूर रेल्वे स्थानकात. ऑलरेडी इतके शब्द झाले की ते बक्षीस हळूहळू कमी होऊ लागलंय. पण तरी सुद्धा दोघेही हसत आहात, आनंदात आहात. काय आहे, तुम्ही इतके इंग्लिश शब्द वापरायला लागलात ना की मला टेन्शन आलं की तुमच्याकडनं मला घ्यावे लागतील. पण पोलीस सेवेची अत्यंत प्रामाणिकपणे दोघेही सेवा करता आहात आणि आज या भागात तुम्ही सहभागी झालात. धन्यवाद. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि त्याचबरोबर ते इंग्लिश शब्द वगैरे सगळे बाजूला राहू द्या. पूर्णच्या पूर्ण हा 3000 रुपयांचा आहेर लग्नाला आम्हाला बोलवलं नव्हतं म्हणून आत्ता होम मिनिस्टर कुटुंबाकडून झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. धन्यवाद. सिटीला जर मुलगी असेल आणि इथे अंधेरीमध्ये जर मुलगा असेल तर त्या दोघांचं जमत नाही. ते इंडियाचं आहे, मी श्रीलंकेचं आहे. मी ठरवलं यायचंच आहे. सो स्वीट. किती छान आहे. अरे एकदा टाळ्या वाजवा रे. टीव्हीवर जर भारत आणि श्रीलंका मॅच असेल तर तुम्ही कोणाच्या बाजूनी असायचा? श्रीलंकेचं आहे.